नमस्कार, मी कैलास पडोळ आणि आपण बघत आहात आपले नवीन यूट्यूब चॅनल ट्रूथ मीडिया मराठी. आणि आतापर्यंत जो आपला प्रतिसाद राहिला आहे, हा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. हाच प्रतिसाद आपल्याला इतरही श्रोत्यांकडून मिळावा यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. आज जे आपण विश्लेषण करणार आहेत, हे चायनामध्ये 2 दिवसापासून आपण बघतोय की अमेरिका आणि चायनामध्ये जे काही घडतंय ते आपल्या मीडियावरती प्रकाशित होतंय. यामध्ये अमेरिकेमध्ये तिथल्या स्थानिक जनतेने अमेरिकन सरकार म्हणजे ट्रम्प सरकारच्या विरोधामध्ये शटडाऊन ठोकले. आणि चायनामध्ये जर बघितलं तर चायनाच्या तिथल्या जनतेने चायना सरकारच्या विरोधामध्ये सोशल मीडियावरती पोस्ट टाकायला सुरुवात केली आहे किंवा त्या विरोध दर्शवायला सुरुवात केली आहे. तसेच आंदोलनही तिथे सुरू झाले आहे. तर या सर्वांच्या पाठीमागे भारत असल्याचा दावा केला जातोय. आणि आतापर्यंत चायना आणि अमेरिका हे दोघं त्यांच्या चक्रव्यूहामध्ये भारताला नेहमी अडकवत राहिले. प्रत्येक वेळी पाकिस्तानचा बाहुलीप्रमाणे वापर करत राहिले. प्रत्येक वेळी एखादी कोणतीही गोष्ट असेल त्यावेळी कधी चायना त्याचा विरोध करत राहिला. भारताच्या समजा UN मध्ये जर सभासदत्व जर मिळायचं म्हटलं तर कधी त्याचा अमेरिका विरोध करत राहिला, तर कधी त्याचा चायना विरोध करत राहिला. पर्यायाने टप्प्याटप्प्याने एक प्रकारे खेळ खेळल्यासारखं ते भारताला एक खेळणं म्हणून त्याचा बाहुलीप्रमाणे वापर करत राहिले. मात्र हेच त्यांची जी पद्धती आहे किंवा हाच त्यांचा जो स्वभाव आहे, हा त्यांच्या आता अंगलट येताना आपल्याला काल आणि परवाच्या न्यूजमधून दिसतंय. अमेरिकेच्या ताब्यात नेहमी तिथले जे युरोपीय देश आहे, हे त्यांच्या नेहमी अमेरिकेच्या तालावरती नाचत राहिले. आतापर्यंत आपण बघितलं आहे की अमेरिकेने जर त्यांच्या त्या देशांना बस म्हटलं तर ते नेहमी बसायचे, उठ म्हटलं तर उठायचे. याला कारण असं आहे की अमेरिका वारंवार पूर्वीपासून या देशांवरती टेरिफ म्हणजेच निर्बंध, जर एखाद्या देशांनी अमेरिकेचं ऐकलं नाही तर त्या देशाच्या विरोधात निर्बंध लावायचे, जे की आतापर्यंत त्यांनी भारताच्या विरोधातही करत राहिले आणि चायनाच्या विरोधातही करत राहिले. आणि त्या देशांना इतर पर्याय नसल्यामुळं ते देशही त्यांच्या प्रत्येक गोष्टीला होमध्ये होकार देत राहिले. परंतु आताची परिस्थिती मात्र बदलताना दिसत आहे. चायनाचा जर विचार केला तर चायना नेहमी काय करत राहिला, तर आजूबाजूचे जे आशिया खंडातील जेवढे काही देश आहे त्यातले जे छोटे छोटे प्रत्येक राष्ट्र आहे, जसं की नेपाळ, त्यानंतर बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका यासारख्या छोट्या छोट्या देशांना कर्जाच्या स्वरूपामध्ये पैसा किंवा निधी पुरवत राहिला. आणि ज्यावेळी हा कर्जाचा डोंगर त्यांच्या आवाक्याच्या बाहेर झाला, त्यावेळी तो देश इतर देशांना त्याच्या बाहुलीप्रमाणे वापर करून त्यांच्या चायनाच्या तालावरती या देशांना नाचवत राहिले. त्यानंतरची आपण नेपाळ आणि बांगलादेशची परिस्थिती, नेपाळच्या अगोदर श्रीलंका, त्यानंतर बांगलादेश आणि आता नेपाळची परिस्थिती आपण बघितली आहे. कारण या सर्वांना कारणीभूत जर दुसरा तिसरा कोणी असेल तर तो फक्त चायना होता. मात्र श्रीलंकेची परिस्थिती सुधारण्यासाठी भारताने त्यांना मदत केली आणि भारत सरकार त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभी राहिली. तशीच आपण नेपाळच्या पाठीमागेही सेम त्याच प्रकारे ठामपणे उभे राहिलो. प्रत्येक वेळी जर समजा भूकंप झाला किंवा इतर कोणतेही नैसर्गिक आपत्ती झाली तर भारत हा सर्वात पहिले त्या देशांच्या पाठीमागे उभे राहताना दिसला. आतापर्यंत जर आपण अमेरिकेचा इतिहास बघितला तर अमेरिका काय करत राहिली की जे विकसनशील देश आहे, या विकसनशील देशांना नेहमी दुय्यम दर्जाची वागणूक देत राहिले. आफ्रिकन कंट्रीज ज्या आहेत, आफ्रिकेच्या देशांना सुद्धा दुय्यम दर्जाची वागणूक देत राहिली. आणि प्रत्येक वेळी आपल्याला जे घडवून घ्यायचं आहे तेच घडवून घेण्याचा त्यांचा नेहमी अट्टहास राहिलेला आहे. आता 2014च्या नंतर भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी चायनाचा दौरा केला होता आणि शी जिनपिंग यांच्यासोबत भेट घेतली होती. त्यावेळी मोदींनी त्यांना समजावून सांगितलं होतं की आपण आपले जे व्यवहार आहे, भारत आणि चायनाचे जे व्यवहार आहे, यामध्ये जर बघितलं तर भारतातून चायनाला होणारा निर्यात हा एकदम नगण्य आणि होणारा आयात हा खूप अधिक प्रमाणात आहेत. यामुळे आमच्या अर्थव्यवस्थेमध्ये जी तूट भासते, ही तूट भरून जर काढायची असेल तर तुम्हालाही आमच्या देशातील ज्या वस्तू आहे ह्या आयात कराव्या लागतील.
परंतु चायनाने त्यावेळी स्पष्टपणे नकार दिलेला होता. कारण चायना त्यावेळी काय करायचा, तर भारतीय ज्या वस्तू आहे या चायनाच्या मार्केटमध्ये पोहोचू नये यासाठी ते नेहमी भारताच्या वस्तूंवरती, भारताच्याच नाही तर इतर कोणत्याही देशाच्या वस्तूवरती थोड्याशा जास्त प्रमाणात टेरिफ लावायचा, जेणेकरून तिथल्या नागरिकांना चायनीज वस्तू या स्वस्तामध्ये मिळायच्या आणि पर्यायाने त्या इतर देशांच्या खरेदी करायच्या नाही. मग मोदींनी जेव्हा हे सांगितलं त्याही वेळी चायना त्यासाठी तयार नव्हता. हीच गोष्ट जर अमेरिकेच्या बाबतीत जर आपण पकडली तर भारत हा पूर्वीपासून इतर देशांवरती डिफेन्ससाठी अवलंबून राहिलेला आहे. मग प्रत्येक वेळी जेव्हा अमेरिकेसोबत करार व्हायचा तेव्हा भारत सरकारला एक डेडलाईन मिळायची. त्या डेडलाईनच्या आतमध्ये आम्ही या ज्या डिफेन्सचे जे प्रोडक्ट आहे हे भारतामध्ये आम्ही इथल्या आर्मीला प्रोव्हाइड करू असं त्यांच्याकडनं सांगितलं जायचं. परंतु आतापर्यंतचा इतिहास जर बघितला तर कोणतेही प्रोडक्ट किंवा कोणतीही गोष्ट आपल्याला वेळेमध्ये मिळालेली नाही. इवन जर समजा फायटर जेट बघितले तर फायटर जेटसाठी लागणारे इंजिन हेही आपल्याला कधीही वेळेमध्ये मिळालेले नाही. त्यामुळे आपल्याला जेव्हा दुसऱ्या देशासोबत किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर आपल्याला अमेरिकेवरती डिपेंड राहावं, हीच यामागची अमेरिकेची खेळी नेहमी राहिलेली आहे. परंतु आता हे चित्र बदलताना दिसत आहे. कारण चायनाच्या बाबतीत जर बघितलं तर चायना नेहमी पाकिस्तानला एक बाहुलीप्रमाणे वागत राहिला. म्हणून मी आपल्या या व्हिडिओचं शीर्षक दिलं आहे चायनीज बोका. आता चायनीज बोका काय म्हटलंय तर चायना हा एका बोक्याप्रमाणे छोट्या छोट्या राष्ट्र जे आहेत त्या राष्ट्रावरती दबा धरून बसलेला राहायचं. जेव्हा ते देश त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चायनाकडून मिळणारे कर्जाचा डोंगर हा वाढला त्यावेळी त्यांच्यावरती बोक्याप्रमाणे झपट्टा मारायचा आणि त्यांना आपल्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्याकडून ते करून घ्यायचं. हा चायनाचा नेहमी डाव राहिलेला आहे. आणि चायनाची विस्तारवादी नीती ही सर्वांनाच माहीत आहे की चायनाला शेजारील देश आहे हे बळकावण्याची नेहमी खुमखुमी सुरुवातीपासून राहिले आहे. त्यामुळेच त्यांनी अरुणाचल प्रदेश, त्यानंतर आपल्या भारताचं जे 7 सिस्टर कंट्रीज जे आपण म्हणतो त्यावरती नेहमीच त्यांचा डोळा राहिला आहे. सेम जेव्हा हाच बोका पाकिस्तानला एक उंदराप्रमाणे त्याच्या स्वतःच्या तालावरती नाचवायचा, सेम जेव्हा ज्याही वेळी यांच्यामध्ये दोघांमध्ये थोड्याशा प्रमाणात का होईना वितुष्ट निर्माण झालं तर याचा फायदा हा नेहमी अमेरिका घेत राहिला. परंतु अमेरिकेची रणनीती ही थोडी वेगळी होती. अमेरिकेचे पहिल्यापासून दंडा शासन पद्धती राहिलेली आहे की जर एखाद्या देशांनी अमेरिकेच्या विरोधात किंवा अमेरिकेच्या नियमांच्या विरोधात एखादे काम करण्याचं ठरवलं तर हा अमेरिका त्या देशाच्या विरोधात एक तर टेरिफ लावणार किंवा त्यावरती कडक निर्बंध आणणार, ज्यामुळे की तिथली अर्थव्यवस्था कोलमडणार, तिथलं शासन बदलणार आणि शेवटी पर्यायाने अमेरिकेने ठरवले आहे तेच होणार, असं अमेरिकेची नेहमीची रणनीती राहिलेली आहे. परंतु याला जर कोणी विरोध करताना चायनाला आणि अमेरिकेलाही कोणी असेल तर तो फक्त भारत राहिला आहे. आणि ते आपल्याला 2014च्या नंतर दिसले, ज्यावेळी चायनाने भारतापासून जी आयात करायची यासाठी नकार दिला आणि त्यावरती टेरिफ हा तसाच ठेवला. त्याच नंतर मोदींनी चायना ज्याही सेक्टरमध्ये मजबूत आहे त्याच प्रत्येक गोष्टीमध्ये मजबूत करण्यासाठी प्रत्येक सेक्टरवरती काम केले आणि आज आपण प्रत्येक सेक्टरमध्ये मजबूत भूमिकेमध्ये आहोत. सेम मग भारत आता सध्या एका नवीनच रणनीतीवरती काम करत आहेत. ना आपण चायनाचं ऐकत आहेत, ना आपण अमेरिकेचं ऐकत आहेत आणि नाही आपण पाकिस्तानला जुमानत आहे. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती 50% टेरिफ लावण्याचा निर्णय घेतला, भारतावरती कडक निर्बंध आणण्यासाठी, हा पहिला त्यांचा हातगंडा होता. मात्र पहिल्यांदा आपण बघितलं की चायनाने याच्या विरोधात अशी घोषणा केली की आमचे बाजार हे आमचे दरवाजे हे भारताच्या बाजारासाठी आम्ही खुले करत आहोत. त्यानंतर
परत त्यांनी H1B व्हिसा जो आपले भारतीय नागरिक अमेरिकेमध्ये नोकरीसाठी किंवा तिथे शिक्षणासाठी जातात त्यांना H1B व्हिसा मिळतो आणि हा एकदम नगण्य जो की फक्त 1 ते 1.5 लाख रुपये खर्च येईल एवढ्या प्रमाणात होता. तो अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 100 पट करून काहीतरी $190 अमेरिकन डॉलर एवढ्यापर्यंत केला आहे, जो की आपल्या सामान्य नागरिकांना किंवा तिथे जाणाऱ्या नोकरधारकांना परवडणारा नाही आहे. जर एखाद्या व्यक्तीला जर आपल्या नोकरीमध्ये मिळणारं पेमेंट हे जर समजा 50,000पर्यंत असेल आणि तेवढाच टॅक्स आपल्याला जर समजा व्हिसा काढण्यासाठी लागत असेल तर तो न परवडणारा आहे. मात्र त्याचवेळी चायनाने आपल्याला के व्हिसाची घोषणा करून जे भारतीय नागरिक अमेरिकेला जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी आमचे दरवाजे खुले आहे अशी घोषणा केली. आणि आता परत अमेरिकेच्या सरकारने 100% टेरिफ हा भारताच्या मेडिकल सेक्टरवरती लावण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी चायनाने परत के व्हिसा नावाचा एक व्हिसा हा भारतीयांसाठी जाहीर केला आणि कोणत्याही प्रकारचे फी यावरती आकारल्या जाणार नाही असे सांगितले. आणि मेडिकल सेक्टरसाठी तर 0% टेरिफ म्हणजे जो टेरिफ या अगोदर 30% चायना भारतावरती लावत होता, ज्यामुळे आपण आपले जे मेडिसिन आहे हे चायनामध्ये विकू शकत नव्हतो, ते आता आपण चायनाला विकू शकणार आहे. म्हणजेच आतापर्यंत जे देश आपल्या भारताच्या सोबत नेहमी कुरापती करत राहिले ते देश आता एकमेकांवरती उलटले आहेत आणि त्यांचा डाव हा एकमेकांवरती उलटताना दिसत आहे. तर तो कसा उलटतोय तर बघा, जेव्हा अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती निर्बंध लावून प्रत्येक आपल्या सामानावरती 50% टेरिफ लावला, त्यावेळी जेव्हा एखादी वस्तू अमेरिकेच्या नागरिकांना 100 रुपयाला मिळत असेल तर ती वस्तू तिथे साहजिकच त्याचे दर वाढणार. पर्यायाने 125-150पर्यंत त्याची किंमत होणार आणि याचा भुर्दंड तिथल्या सामान्य नागरिकांना बसणार. एवढी सोपी जी अर्थशास्त्र आहे हे प्रत्येकाला कळतं, परंतु तिथले डोनाल्ड ट्रम्प या राष्ट्राध्यक्षांनी डोळे लावून घेतले की काय हे आपल्याला समजत नाही. आणि तेच कमी होतं की काय, त्यावरती H1B व्हिसा अमेरिकेने परत भारताच्या H1B व्हिसा जे मिळत आहे त्यावरती टेरिफ त्यावरती त्याचे दर वाढवून टाकले. पर्यायाने काय होणार की आपली जी बुद्धिमत्ता, आपल्या भारताची जी बुद्धिमत्ता आपण म्हणतो जी की अमेरिकेमध्ये जात होती, ते हायली पेड टेक्निकल जी मॅनपॉवर आहे ही अमेरिकेमध्ये जाणार नाही. आणि ज्या गुगलसारख्या मोठमोठ्या कंपन्या जो भारताच्या जीवावरती अमेरिकेतील नागरिकांनी तिथं बनवले आहे त्या आता यानंतर आपल्याला घडताना दिसणार नाही. पर्यायाने हे नुकसान अमेरिकेचेच आहे, परंतु अजूनही तिथल्या सरकारला ते मात्र कळत नाही. परंतु हेच तिथल्या सामान्य जनतेला कळलं आहे आणि ती जनता तिथल्या सरकारच्या विरोधात रस्त्यावरती उतरली आहे. यालाच विरोध म्हणून तिथल्या सामान्य जनतेने तिथल्या सरकारला शटडाऊन ठोकलं आहे. आणि हीच परिस्थिती आपण चायनामध्ये सुद्धा बघतोय की जो चायना भारताला पूर्वीपासून विरोध करत राहिला, तो चायना जेव्हा भारताच्यासाठी आपले दरवाजे बाजारपेठेसाठी खुले म्हणतोय किंवा इथल्या नागरिकांना के व्हिसा देऊन तिथे नोकरी करण्यासाठी आमंत्रित करतोय, त्याचवेळी तिथले जे नागरिक आहेत हे मात्र तिथल्या सरकारच्या विरोधात सोशल मीडियावरती विरोध करताना दिसत आहेत. आणि आता कालपासून ते आंदोलन करायला रस्त्यावरती उतरत आहेत. म्हणजेच त्यांचं म्हणणं आहे की आमच्या देशामध्ये आम्हाला नोकरी मिळत नाहीत आणि मात्र आमचं जे सरकार आहे ते भारतीयांना नोकरी देण्यासाठी उत्सुक आहेत. म्हणजेच मोदींनी अशा प्रकारचा मास्टर स्ट्रोक खेळला आहे की त्यामध्ये चायनाही तोंडघशी पडलंय आणि अमेरिकाही तोंडघशी पडले. म्हणूनच मी म्हटलंय धक्का बुक्का पण कोणाचा, चायनीज बोका भुरे काका. मात्र मोदींनी मारलाय चौक्यावरती चौका. नमस्कार.